देवतया जवळी असे पापनासे दर्शन काम क्रोधा नाही चाली होती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शन तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शन पांडुरंगा करू प्रथम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरमपुण्डरीका दातुं समागत्य तिष्ठं तमानं खण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् भगवत कृपेने आजची ही कीर्तन सेवा आयोजित आहे. काकड आरतीची सेवा, चातुर्मासाची सेवा, या सेवेच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे. अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा असून 1 तास भगवत चर्चा. श्री गुरुचं स्मरण वंदन, समस्त भाविकांना प्रणाम. भगवंताची सेवा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जसं साधू संतांनी शिष्टाचार मला दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण ही सेवा करीत आहोत.
काकड आरती, भजन, कीर्तन, नामस्मरण. आपला सर्वांचा संतावर विश्वास आहे आणि त्या विश्वासानं आपण आपलं कार्य करीत चाललो. जसं संतावर विश्वास का ठेवायचा, एक कारण आहे. ज्यांनी त्याला पाहिलेलं आहे, देखिला देखिला माय मी देवाचा देव, पाहिलेलं आहे, त्यांनी सांगितलेलंच खरं आहे. त्यांनी पाहिलेलं आहे आणि ते कसं पाहिलं, अनंत रूपे अनंत वेशे. म्हणून तर विश्व हे देव असं सांगतात. त्यांची पाहण्याची पद्धत, म्हणून त्यांच्यावर आपला विश्वास आहे. हे असं कसं, तर ते असं. एक लेकरू आपल्या आईला विचारते की आई, हे बाबा बाबा मी म्हणतो हे कशावरून? तर त्यांनी सांगितलं आईने की हे तुझा बाप आहे, माझा पती आहे, म्हणून तुझा बाबा आहे. कस काय तुझा पती, माझा बाबा तू का आहे? लेकराला काय कळणार आहे? आईनं आपल्या पद्धतीने सांगितले की बापू त्यांचं माझं लग्न झालंय म्हणून हे तुझा बाबा आहे. आता एवढंच तर सांगू शकतो, त्याच्या पुढे काय झालं? तर त्या पोरानं विचारलं की लग्न झालंय, गोष्ट खरी आहे, पण माझ्या देखत झाले का? आता हे कसं शक्य? असल्या पोराला त्या माईनं काय सांगायचं? तुम्ही ठरवा. काय सांगा? मी माझ्या देखत झालं नाही लग्न, याच्यासाठी मी हे मान्य करणार नाही. काय करावं? औषध आहे काही, उपचार आहे काही, इलाज आहे काही? त्याला काही इलाज नाही. जसं आपल्या आईवर आपला भरोसा आहे, हे तुझा बाप आहे, बस मान्य करा. कारण की सिद्धांत असा आहे की मन जाणे पापा आणि माय जाणे बापा. तुम्ही किती पापी आहात, किती पुण्यवान आहात, हात बघणाऱ्याला जास्त कळते की तुमचं तुम्हाला माहित आहे, स्वतःलाच माहित आहे. मन जाणे पापा आणि माय जाणे बापा. आपण काय आहोत आपणाला जेवढं माहित आहे तेवढं ज्योतिष आणि भविष्य बघणाऱ्याला काहीच माहित नाही. पण आम्ही विश्वास कोणावर ठेवतो? ज्योतिषावर. स्वतःवर विश्वास नाही. पण खरं तर आपलं भविष्य आपल्यालाच माहित आहे, तुम्ही कोण आहे, कसं आहे. म्हणून मन जाणे पापा. आणि बाप कोण जाणते? फक्त माईलाच माहित आहे की आपला बाप कोण आहे. हे तर सिद्धांत आहे. जसं माईनं सांगितल्यानंतर बाप आहे म्हणून आपण त्याच्यावर विश्वास करणं आवश्यक आहे, करावंच लागतं. तसं संतांनी सांगितलं की देव असा आहे आणि हे आहे, तर आपल्याला
विश्वास करावा लागतो. संतांनी सांगितलेला देव असा आहे म्हणून सांगितलं की तुम्ही विश्वास करा. ते कशावरून असाच कसा भानगडी फांटे फोडीत बसायचं. तुका म्हणे संती दाखविला कालो, 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 संतांनी दाखवलं. आपण त्या निर्देशावर आपण चालायचं आहे. निर्देश, अंगुली निर्देश हे आहे ते आहे. अंगुली निर्देश आहे. संतावर विश्वास ठेवा. देव मानावा आणि देव मानलाच पाहिजे. एखाद्या गरीबाला विचारलं काय हो की म्हटलं तुमची महाडी आहे का? ते म्हणे की महाराज गरीबाला कुठली महाडी? मग आता कसा आला तुम्ही? 4 व्हीलर की 2 व्हीलर की कशावर आला? महाराज कुठली गरीबाला गाडी कुठली? मग लेकर बाळ कसे आहे तुमचे? कुठे शिकाले? महाराज गरीबाला कोण बायको देईल? पोरगी देईल. ठीक आहे, सगळं बरोबर आहे. गरीबाला बायको नाही, गरीबाला लेकर नाही, गरीबाला महाडी नाही, गरीबाला गाडी नाही, प्रॉपर्टी नाही, बँक बॅलन्स नाही, हे सगळं ठीक आहे, बरोबर आहे. सर्व विचारून झाल्यावर एक विचारलं की तुमचे वडील खुशाल आहेत का? बाबा. त्याने म्हणलं महाराज गरीबाला कुठला बाबा? जमते का? काही असल किंवा नसल पण बाबा मानावंच लागते. नास्तिक असला तरी आस्तिक तर मानतोच बाबाला. आस्तिक तर मानतो नाही, पितृदेवो भव इतकं मानतो. पण नास्तिकला कमीत कमी पितृदेव जरी मानला गेला तर बाबा तर मानावंच लागतो. देव मानावं. तुम्ही कसेही राहा, कोणी परिस्थितीत राहा, बरे राहा, वाईट राहा, श्रीमंत राहा, गरीब राहा, श्रेष्ठ राहा, कनिष्ठ राहा, देव. संतांनी सांगितलेला देव माना, दाखवून दिलेला देव माना. कोणता देव दाखवला आपल्याला? कसा देव दाखवला? कसं विचार करू आपण? काय काम आहे आपल्याला? शांत. भक्ताचे 3 प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. 3 भाग आहेत भक्ताचे. उत्तम भक्त कोण? मध्यम कोण? कनिष्ठ कोण? 3 प्रकार. जे कनिष्ठ भक्त आहेत
फक्त मंदिरातलाच देव मानतात. ते कोणते भक्त? कनिष्ठ. मंदिरात गेलं तरच भिवून वागायचं, असं असं करायचं, असं असं करायचं, जे जे करायचं बघतो लय मारून घ्यायचं झालावर. तिथंच देव आहे, त्याला तिथंच देव आहे. आणि मंदिरच्या चौकटीच्या बाहेर निघाला, मंदिरात देव, बाहेर आलं की गेलं भेव. सारे शत्रु मित्र अपने पराये, भेद, श्रेष्ठ कनिष्ठ, आपल्या लेवलचे, हे सगळं दिसायला सुरू. हे कोणते भक्त? हे कनिष्ठ भक्त आहे. आणि मध्यम भक्त कोण? मंदिरातही देवाला पाहतात आणि महान जे लोकांमध्ये माननीय आहे, आदरणीय आहे, त्या लोकांमध्ये, जसं महाराज लोक मंदिरात आणि मोठ्या मोठ्या माणसामध्ये देव बघायचा, बाकी समाजामध्ये देव बघायचा नाही. हे कोणते भक्त? मध्यम. पहिले कनिष्ठ, दुसरे मध्यम, थोडे त्याच्यापेक्षा बरे. आणि उत्तम भक्त कोण? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, सर्वात देव पाहणारे उत्तम भक्त, विशेष ठिकाणी पाहणारे मध्यम भक्त, आणि फक्त मंदिरातच पाहणारे, मूर्तीतच पाहणारे कनिष्ठ भक्त. पटते का तुम्हाला? पटलं का? ठीक आहे. मग आता तुम्ही आपलं मीटर लावून घ्या, आपण कोणते उत्तम, कोण्या श्रेणीतले होता? पण या तीन पैकी एक बार विचार करा. मंदिरामध्ये ध्यान करणारे, जप करणारे खूप पाहिले, पण समाजावर प्रेम करणारे खूप कमी लोक. समाजाची चिंता करणारे कमी आहे. आणि फक्त ते संत आहेत, उत्तम भक्त. सर्वांमध्ये देव पाहणार.
वासुदेव सर्वं इति स महात्मा सुदुर्लभः। वासुदेव सर्वं ईशावास्यम् इदं जगत्, संपूर्ण जगत ईश्वर स्वरूप आहे। सर्वभूती पाहे एक वासुदेव, सोनिया ठाव अहम तिचा, जनीवनी अवघा देव, वासनेचा पुसावा। कितीतरी प्रमाण आहे। हे कोणते भक्त? उत्तम भक्त आहेत। भक्तच आहेत, देवी भक्तच आहेत, देवी भक्त। सर्वांमध्ये देव पाहणार नाही। कुत्र्यातही देव पाहिले, तर गाढवातही देव पाहिले। हे तुम्हाला माहित आहे सांगता? गाढवात पाहणारे कोण? कुत्र्यात पाहणारे कोण? हे कोणते भक्त? हे उत्तम भक्त आहेत। आमच्या दृष्टीमध्ये भेदच भेद भरलेला आहे। स्त्री आहे, पुरुष आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे जात आहे, ते जात आहे। हे भक्ताचं लक्षण नाही। अर्जुना, सत्वे मी आहे आणि असत्वे मी आहे। सदसच्चाहम अर्जुन, सद असत अहम अर्जुन। सत्वे मी आहे, असत्वे मी आहे। तर हे उत्तम भक्ताचं लक्षण वर्णन करतात महाराज। सोन्याचा दागिना केला, त्याला एक नाव ठेवलं, एक नाव ठेवलं त्याला, अंगठी, नथ, जे तुम्हाला जे वाटेल ते ठेवा। एक नाव, अंगठी आहे, बोटात घालायची। तर त्या नावानं ओळखिणारे कनिष्ठ भक्त, आकारानं ओळखिणारे मध्यम भक्त, आणि धातूच सोनं रूपानं ओळखिणारे उत्तम भक्त। हे दाखवलंय काय हो? अंगठी आहे। कशानं ओळखी? नावानं, बोटात घालायची। दुसऱ्याला विचारलं काय हो? एक गोल गोल आहे, गोल गोल रिंग आहे, आकारानं ओळखी आहे, ते मध्यम भक्त आहे। तिसऱ्याला विचारलं काय हो? सोनं आहे, आकार भी पाहिला नाही, नाव भी पाहिलं नाही, काय पाहिलं? वस्तू पाहिली। तीन प्रकार। मग हे मी नेहमी सांगत असतो, हातामध्ये वाटी घेतली, चांदीची वाटी, आणि विचारलं कोणाला तरी काय होय? वाटी आहे। वाटी हे तर आकाराचं नाव आहे, पण त्या वस्तूचं नाव काय? चांदी कोणी म्हणते का? काय? वाटी। इथं झाला दृष्टिक्षेप, गडबड झाली। आकारानं ती वाटी आहे, पण सत्यत्वे चांदी आहे। आकारानं हे जग आहे, हे स्त्री आहे, पुरुष आहे, बाय आहे, कडी आहे, कशा नाही ते? आकारानं आहे। आणि सत्यत्वे हे देव आहे। सत्यत्वे काय? देव आहे। आकारानं पुरुष आहे, महिला आहे, आकाराला नाव आहे। नाम रूप संबंधो, जाती क्रिया भेदो, आकारासीच प्रवादो, वस्तुसी नाही। ज्ञानेश्वर महाराज। नाम रूप संबंध। आता तुमच्या आमच्यामध्ये जर विचारलं तू कोण आहेस म्हणलं तर कोणी म्हणते का मी चिदानंद रूप आहे, मी सोहम आहे, मी आत्मा आहे, असं सांगते का कोणी? तू कोण आहेस? मी वंजारी हो। तू कोण आहेस? मी बाई हो। तू कोण आहेस? मी गोमटी हो। हेच सांगणार, पण खरं कोणी सांगणार? सत्यत्वे कोण आहेस तू? चिदानंद रूप
शिवोऽहं शिवोऽहम्। न मे मृत्युशंका न मे जाति भेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः। मग कोण आहे? चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्। कीर्तनापुरतं तरी तुम्ही त्या स्थितीला जा, ऐकत ऐकत त्या स्टेजला जा। कोण आहोत आम्ही? ईश्वराचा अंश आहे मी। माझं स्वरूप ईश्वर स्वरूप आहे। मी बाई गडी इंद्रिय बुद्धी काहीच नाही, मी परमात्मा स्वरूप आहे। शरीराचा भ्रमणे शरीर आहे असा भ्रम। शरीर नाही, शरीर तर हाडामासाचं आहे, पंचभूताचा। मी कशाला? मी तर चिदानंद रूप आहे। मी जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, व्यक्ती नाही, मी स्त्री नाही, पुरुष नाही, मी ते अमर तत्व आहे, शाश्वत तत्व आहे। असो अशा पद्धतीने समजणं हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे। उत्तम भक्ताचं लक्षण। कनिष्ठ भक्त देवावर मूर्तीवर प्रेम करते आणि माणसाचा द्वेष करते। मध्यम भक्त मूर्तीवर प्रेम करते आणि विशेष माणसावर प्रेम करते, बाकी लोकांचा द्वेष करते। आणि उत्तम भक्त आहे त्या द्वेषातून मुक्त होऊन जाते। आता तुम्हाला आम्हाला कोणाचा द्वेष नसेल तर खरंच तुम्ही उत्तम भक्त आहात, तुमची साधना सफल झाली, तुमची उपासना सिद्धीला गेली समजायचं। आणि जर द्वेष कोणाचा जरी वाटला असेल, आपली साधना अजून खूप कच्ची साधना आहे, उत्तम भक्ती नाही। उत्तम भक्ताचं लक्षण काय आहे? सर्वांच्या हितासाठी कल्याणासाठी जे करणं आहे ते उत्तम भक्ताचं लक्षण आहे। ते साधू संतांनी केलेलं आहे। आणि या गोष्टीचा अनुभव ज्याला आलेला आहे त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही, देव त्याच्यापाशी आहे। मग सत्यत्वानं जे पाहतात तर जग पाहत नाही, ते जगाला देव म्हणून आकाराला बघत नाही, ते वस्तूला बघतात। हे सोनं आहे। एकची दोरा नाना कपडे, धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे। दोरा तर एकच आहे, पण भेद आला की साडी आहे, धोती आहे। दोराच आहे ना, त्याचा रंग बदलला, आकार बदलला, भेद आला। एकची माती
नाना भिंती रांजणाने सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच माती, एकच सोने नाना लेणे, बाळी आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हे उघड आहे. साधू संतांनी मंदिरातच जाऊन पाहिलं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही. उत्तम भक्ताच्या लक्षणामधून एक जर आपल्याला उदाहरण पाहायचं असेल तर भक्त प्रल्हाद, 14 बाबुल नरहरी, खांबामध्ये गुरुगुर करी, उचलून घेतला कडेवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला. प्रल्हाद कशातून निघाला त्याचा देव? खांबातून निघाला. त्याने विचारलं, तुझा देव कुठं आहे? हिरण्यकशिपू. ते तर नास्तिक होता. याने सांगितलं की बाबा माझा देव कुठं आहे असं विचारू नको. काय विचार? कुठं नाही ते विचार. हे कुण्या भक्ताचं लक्षण आहे? उत्तम भक्ताचं लक्षण. मग त्याने कुठं नाही असं विचार म्हणल्यावर बोलले, खांबात आहे का? बिलकुल. तुम्हाला कथा माहिती आहे? त्याच्यावर लात घातली, खांब पडला, त्याच्यातून रावी निघाला. देव व्यापक आहे. उत्तम भक्तीचं लक्षण असं आहे. म्हणून हे जग जाग झाल्यावर हे जग देव आहे, आणि अज्ञानाची झोप जोपर्यंत आहे तोपर्यंत हे देव आपल्याला काय दिसते? जगरूपाला दिसते. जागता जग देव. जागलं तर हे देव आहे. तुम्हाला जर हे जग दिसत असेल आपणाला, तुम्हाला म्हणलं तर मला सोडून नाही, आपणाला जर हे जग दिसत असेल तर आपण जागे आहोत की झोपीत? तुमचे तुम्ही मोजून घ्या. ते काय आहे ना, तुलना करून घ्या आपली. आपल्याला काय दिसतं? असा प्रकार आहे. म्हणून साधूला काय दिसलं? हे जग, हे विश्व काय दिसलं? देव दिसलं. सत्यत्वानं जग, आकारानं जग आहे पण सत्यत्वानं, तसं आकारानं वाटी आहे पण सत्यत्व चांदी आहे. तसं आकारानं जग आहे पण सत्यत्वानं देव आहे. अभंगाचं पहिलं. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा, ऐसा विश्वदेव सत्यत्वे. हे उत्तम भक्ताचं लक्षण. 3 भक्तापैकी
आजच्या अभंगामध्ये कोण्या भक्ताचं लक्षण सांगितलं? उत्तम भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. हे भागवत तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येतं हे 3 भक्त. मग जे सामाजिक सेवा करतात, महिलांसाठी, पुरुषांसाठी, समाजासाठी, सर्वांसाठी ते काम करतात, हे कोण्या श्रेणीमध्ये मोडतात? हे लोक उत्तम भक्तामध्ये मोडतात, है ना? केवळ एका जातीसाठीच, केवळ एका धर्मासाठीच, केवळ एका परिवारासाठीच जे करतात ते कोणते? कनिष्ठ लोक आहेत, है ना? केवळ एका जातीसाठी करणं हे मध्यम आहे, पण केवळ परिवारासाठीच मर्मर करणं हे कनिष्ठ लोक आहेत. सर्वांसाठी जे करतात ते उत्तम आहे. सर्वोपयोगी सामाजिक उपक्रम, सर्वोपयोगी सामाजिक सेवा ज्याच्या हातून घडते ते उत्तम भक्ती आहे. तुम्ही समजून घ्या. आपल्याला सर्वांसाठी काही, दुसऱ्यासाठी काही करू वाटते का? आपल्याला किती कपट मनामध्ये, काय काय दुसऱ्याचं वाईट होण्यामध्ये आपण खुश राहणं, हे कोणती भक्ती आहे आपली? कोणती उपासना आहे? एक कुंभार दादा आणि एक माळी भाजीपाला विकणारा, भाजीपाला, दोघं दोस्त होते. बाजारला जायचे किनवटला, किनवटच्या बाजारात डोक्यावर ओझं घेऊन जायला खूप त्रास होऊ लागला. मग ते दोघांनी काय केले, दोघांमध्ये एक गुंठ घेतले विकत, अर्धे अर्धे पैसे. चला बा म्हणले, मुरली मामा आपण दोघं मिळून एक गुंठ घेऊ, तुमची भाजी माझी मडके घेऊन जाऊ. घेतले दोघांनी, जायचे दोघ जण त्याच्यावर टाकायचे. एका बाजूला भाजीपाल्याचं ओझं, एका बाजूला गाडी घ्यायचं, बॅलन्स बरोबर करायचं आणि घेऊन जायचं. बरेच दिवस चाललं, बाजार मस्त व्हायचा, 4 पैसे कमवू लागले. एक दिवस गाडगेवाल्यानं सांगितलं भाजीवाल्याला की थोडं मला काम आहे मित्रा, आणि थोडं अर्धा तास मी नंतर येईन, तो हुंट घेऊन पुढे चाल. ते जाता जाता हुंटाला भूक लागलेली होती. असं 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 किती 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 जागी हालते माहिती आहे तुम्हाला? 4 जागी हालते. पुढे एकदा, इकडे एकदा, मागे एकदा, इकडे एकदा. तुम्ही हुंटाला जर चांगलं बघा, आता ध्यान ठेवायचं. चलताना 4ही भागामध्ये हलते. असं असं हलण्यामध्ये त्याला भूक लागलेली होती. हिरवी भाजीची पेंडी दिसली त्याला. हिरवी भाजीची पेंडी. गाडगेवाला संग चाललाय. भाजीवाला म्हटलो का मी? गाडगेवाला चालला, भाजीवाला मागं. त्या उंटानं एक पेंडी काढली, खाऊन घेतली. गाडगेवाल्याला मस्त वाटलं. का? त्याची भाजी आपल्याला काय करायचं? मला एकट्यालाच आहे म्हणते, ठीक. आता उंटाला लालूच लागली. एकदा तोंडाला रगत लागल्यावर कोणतरी विषय असो, भ्रष्टाचार असो, कोणतीही गोष्ट एकदा जर लकलं माणूस की पुन्हा ते सुटणं कठीण नाही. दुसरी पेंडी काढली, अजून खुश झाला. कोण? गाडगेवाला. बरं झालं, पेटेची भाजी सगळी खाऊन. 1 खाय, 2 खाय, 3 खाय, 4-5 पेंड्या खाण्यामध्ये बॅलन्स कडलं कमी झाला आणि गाडगेचं वजन जास्त झालं. मग काय झालं तुम्हाला माहिती? हे तर कळतेच की एकदम
धाडकन पडल्यावर भाजीपाला फुटला नाही. काय फुटला? गाडगं नाही तर नशीब फुटलं. एक तरी गाडगं राहील. उंट काय खोजा राहते का एवढा उंच राहते ना, तेवढ्यावरून गाडगे पडले. द्वेष आपल्यामध्ये भरलेला आहे. हे रोजचं आपल्या जीवनातला हे कार्यक्रम चाललेला आहे. कोणाचा तरी द्वेष आपल्या मनामध्ये आहे, कोणाचा तरी द्वेष. परंतु ज्याचा तुम्ही द्वेष करायला त्याचं काहीच होणार नाही, पण आपले गाडगे फुटल्याशिवाय. एवढ्यात ते भाजीवाला आलं बी. ते भाजीपाला उचलून उरलेल्या 22 पेंड्या घेऊन गेलं आणि हे गेलं घरला वापस. आता काही चुरा भरून येते काय? कपटाचं फळ आहे, द्वेषाचं फळ आहे. हे द्वेष जाण्यासाठी आपल्याला भक्तीच एक साधन आहे आणि ते उत्तम भक्तीच आहे. पूर्ण द्वेष जाण्यासाठी उत्तम भक्ती करणं. संतांनी सांगितलेला देव आहे हे विश्वदेव आहे. कोण सांगला आम्हाला? आपण मानावं की मानू नये? कोणा द्वेष करण्याची गरज काय? परमार्थ क्षेत्रामध्ये एवढी उंची गाठलेले संत आहेत. कोणाचा द्वेष? सर्वांची सेवा करण्याचा भाव आपल्यामध्ये असावा. समाजाची सेवा करा, निस्वार्थ सेवा करा. कशामुळे? मंदिरातला देव पूजा घेऊ शकते. तुम्हाला जर देवाला तुमची सेवा रुजू करायची असेल, तुमची सेवा पोहोचवायची असेल, तर जिथं गरज आहे समाजामध्ये तिथं तुमची सेवा द्या. मंदिरातल्या देवाला आपण केलेली सेवा देवाला पोहोचते. गरजू माणसाची गरज भागीनं ही सेवा देवाला पोहोचते. कुठून खरी सेवा कुठून पोहोचते देवाला? पण आम्हाला ते कळत नाही. रामेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये असलेल्या महादेवाला पाणी घालण्यापेक्षा त्याच्या आधी जर महादेवाला पाणी पोहोचवायचं असेल तर नाथ महाराजाला कळालं की जिथं गरज आहे, गाढवाला पाणी पाहिजे ना, तर तिथं जाण्याच्या आधी पाणी पोहोचते आपलं. एक लोटा जलवाले माणसाचा द्वेष करतात आणि महादेवाला पाणी घालतात. आणि घालून असं माझं मत नाही, मी काही नास्तिक समजा बघा, असं नाही माझं. पण जे खरं आहे ते गेलं, आपल्यातून निघून गेलं. सगळं खोटं जीवन आपलं तयार झालं, निर्माण झालं. खरं काहीच राहिलं नाही. कसं सुख मिळालं, कसा जय होईल आपला. सत्यमेव जयते. आणि सगळं खोटच आहे तर जय कुठून मिळणार? इंद्रियावर जय कसा मिळणार? मनावर जय कसा मिळणार? समाजात जय कसा मिळणार? काम कसं सिद्धीला जाणार? याचं कारणच आहे खोटेपणा. भक्ती खोटी, साधना खोटी, उपासना खोटी. त्याच्यामध्ये सत्यत्वच नाही. संपून गेला, सुख नाही मिळणार. सगळं खोटेपणा, एकमेकाचा द्वेष. तर हे सत्यत्वे जर आपण पाहिलं तर द्वेष राहणार. कोण हे अपना कोण पराया, सब में उसका नूर समाया. काले अपने गोरे अपने, पूरब पश्चिम वा